ऋतुजास होम ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत धोंडे कसे बनवायचे. चला तर आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने अधिक मासात धोंडे कसे बनवायचे. पुरणाचे तळून धोंडे हे फेकून मारायचे नाही, तर आपल्याला पुरणापासून धोंडे कसे बनवायचे ते पाहिजेत. चला तर आज आपण बघणार आहोत धोंडे कसे बनवायचे. पुरणाचे त्यासाठी मी इथं एक कणिक मळून घेतलेलं आहे. आपण जशी चपाती करतो त्यापेक्षा जरा घट कणिक मळून घ्यायचं. इथे मी पुरण पण शिजवून घेतलेला आहे. पूर्ण व्हिडिओ पण टाकलेला आहे. आता या कणिकाचा मी थोडा गोळा तोडून घेणार आहे. त्याला अगोदर गोल करून घ्यायचं. लिंबा एवढा मी गोळा घेतलेला आहे आणि याची अशी छोटी वाटी बनवून घ्यायची आणि यामध्ये पुरण घालून घ्यायचं. यामध्ये पुरण मी आता टाकून देते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये जितकं बसेल तितकं टाकू शकता आणि असं दाबून घ्यायचं आणि शिल्लक राहिलेला उंडा पण हे काढून घ्यायचा. असा आपला धोंडा तयार झालेला आहे. आपण तळून बनवणार आहोत हे धोंडे. आपले धोंडे बनवून तयार झालेले आहेत. आता आपण याला तळून घेऊ. गॅसवर आता कढई गरम करायला ठेवून देते. कढई गरम होऊ द्यायची. त्यामध्ये टाकून देते कढईत तेल. तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये सोडून देते धोंडे. धोंड्याला लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची. थोडे हलक्या हाताने खाली वरती करत आहे मी. आपले इथं धोंडे तयार झालेले आहेत. आता तळून पण मी आता यांना काढून घेते.